हाफ सेंचुरी पूर्ण केली आहे या पहिल्या इनिंगमध्ये आणि 99 रन्स बनवले. 100 धावांचं एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे मुळगाव टीम समोर बोर्डी टीमने. दोन्ही सलामीचे फलंदाज यावेळेस बॅटिंगसाठी गेलेले आहेत मुळगाव टीम कडून. सौरभ आणि चैतन्य ही जोडी मैदानामध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉलर येतोय बोर्डी टीम कडून. पहिला बॉल राऊंड विकेट. पहिलाच बॉल फटका चांगला आहे, गॅप शोधलाय, फिल्डर येतोय. थोडस कमी गतीने हा फटका खेळला होता. एक रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एकने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज सौरभ. बोर्डी संघ 12वा खेळाडू. बोर्डी टीम तुमचा 12 मॅन पाठवून द्या. तुमच्या बॉलरचं नाव आमच्यापर्यंत अद्याप आलेलं नाहीये. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर. एक राईट हँडर बॅटर आणि एक लेफ्ट हँडर बॅटर असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते मुळगाव टीम कडून. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते बॉलर. आपटून टाकला होता, टॉप एज लागलाय. बॉल जाईल फायनलच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. दुसऱ्याच बॉलवर आणि चौकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 5 रन. आणि या चौकाराने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज चैतन्य. आपटून टाकण्याचा प्रयत्न, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र एज लागली होती. पुन्हा त्याच प्रकारचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, मात्र ऑप्शनच्या खूप बाहेर हा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाईल धावफलकावर 6 रन्स. बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे सौरभ. पुन्हा सौरभ आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ह्या वेळेला शॉर्ट पुल करायचं होतं, मात्र बॅटला हा बॉल लागतोय. विकेट किपर अगदी चुस्त होता, स्वतः गेला शॉट फाइंडिंगला. चांगली फिल्डिंग. कुठल्या प्रकारचं रन नाही या बॉलवर. चांगलं कमबॅक. एक चौकार आणि एक वाईड आल्यानंतर. ह्या वेळेला वाईटचा इशारा पंचांचा. डाऊन डी लेग हा बॉल. आणखीन एक अतिरिक्त रन मिळेल. स्कोर जाऊन पोचेल स्कोरबोर्डवर 7 रन. 7 विदाउट लॉस. सौरभ पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. अपर कट, मात्र फिल्डर आहे. हो चांगली फिल्डिंग. डीप थर्डमॅनला फिल्डर ठेवला होता, आपण बघितलं. पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. अपर कटच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता, मात्र डीप थर्डमॅन लावलं होतं. ज्या प्रकारची बॉलिंग आहे त्या प्रकारची फिल्डिंग लावलेली आहे बोर्डी टीमने. 1 रन पूर्ण मिळते. एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 8 रन. फक्त दिशा दाखवली या वेळेला. बॅटचा फेस ओपन केलं होतं आणि पॉईंटच्या दिशेने ढकलून दिलं बॉलला. 1 रन पूर्ण केले. एकने टीमचा स्कोर जातोय 9 वर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. अंतिम 1 बॉल शेष. या वेळेला विकेट किपर सुद्धा चुकतोय. बॉल मागे जातो विकेट किपरच्या.
एकच रन फक्त मिळते. एकने स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर. 10 रन्स ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 100चं टार्गेट चेस करत असताना मुळगाव टीमचा स्कोर झालेला आहे 10 वर कुठलाही विकेट नाही. मैदान क्रमांक 2 वरील सामना त्वरित चालू करायचा आहे. पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अजून आपल्याला 2 मॅच सामने खेळवायचे आहेत या मॅच नंतर. तन्मय राऊत येतोय बॉलिंग ट्रॅकवर. माहीम संघाने त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. कृपया आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. माहीम संघ अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. तन्मयचा माहीम पहिलाच संघ बॉल अतिशय चांगला बॉल टाकला होता. ऑफ थोडासा बाहेर. चांगली गती तन्मयच्या संघ बॉलिंग मध्ये. माहीम संघ त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. ह्या मॅच नंतर अजून 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. वाईड. एक आणखीन अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. वाईटचा इशारा पण त्यांचा झाला होता. या 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतो 11 वर. 11 विदाउट लॉस. वॉट अ शॉट. फ्लिक केले बॉलला आणि पाठवले डीप स्कोर लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. मांडलाई संघ कर्णधार व सफाई संघ कर्णधार. नाणेफेकीसाठी आपण समालोचक कक्षाकडे संपर्क साधावा. मांडलाई संघ कर्णधार आलेले आहेत. सफाई संघ कर्णधार. का फटका होता. पायाच्या समोर बॉल. पायाच्या समोरून फ्लिक ऑफ द रिस्ट. एक अप्रतिम फटका. फलंदाज चैतन्यच्या बॅट मधून येतोय डीप स्कोर लेगच्या दिशेने. अगदी प्लॅन केला होता हा फटका. माहीम संघ त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. कृपया आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. यावेळेस बॉल बॅक ड्राईव्ह. थोडस बॉल आपण बघितलं. काटा बदलताना दिसला आपल्याला. धावसंख्या आहे धावफलकावर 17 रन्स 17. नक्कीच ही मॅच असं वाटते की ज्या प्रकारे बॅटिंग होते ना, एक नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळेल. 100चं टार्गेट आहे. जवळजवळ 11च्या सरासरीने ह्या धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा डाऊन लेग. वाईटचा इशारा पंचांचा. आणखी एक अतिरिक्त रन. सफाई संघ कर्णधार. सफाई संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहे. तन्मय पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्कोर लेगला बॉल जातोय. 1 रन कंप्लीट केली जाते. लेग बायचा इशारा पंचांचा. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 19 रन्स.
हो, चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. हलकीशी अपील झाली होती. सरळ बॉल जातोय, प्ले अँड मिस, डॉट बॉल. षटकार या ओव्हरमध्ये आला होता, मात्र त्यानंतर चांगलं कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज तन्मय. 100चं टार्गेट आहे मुळगाव टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल, फक्त दिशा दाखवले. बॉल चाललाय बाउंडच्या दिशेने, बाउंडच्या बाहेर जाईल. लॉंग लेगला 4 रनसाठी चौकार. दोन ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 23 वर. कुठलाही विकेट नाहीये. सफाई व मांडलई संघाचा नाणेफेक करण्यासाठी स्वप्नील पाटील यांना मी आमंत्रित करतोय. स्वप्नील पाटील यांनी सफाई व मांडलई संघाची नाणेफेक करून घ्यायची आहे. सागर आलाय. पहिलाच बॉल अगदी व्हाईट यॉर्कर टाकला होता. सारंग आलेला आहे. पहिलाच बॉल डॉट येतोय. शॉर्ट पिच बॉल, पुलचा फटका, मात्र स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. चांगला कॅच, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. सफाई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणार सामना मांडलई विरुद्ध सफाळे. सामना हा 9 षटकांचा असेल. याची दोन्ही कर्णधारांनी दखल घ्यायची आहे. 3 षटकांचा पॉवर प्ले व 5 गोलंदाज. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. हो, प्रथमेश आलाय. प्रथमेश मात्रे. पहिलाच बॉल अतिशय चांगला प्रथमेशसाठी टाकलाय यावेळेला. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल होता. प्रथमेश मात्रे. सारंग पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. आणखीन एक चांगला बॉल. लगातार पहिले 2 बॉल डॉट केलेले आहेत फलंदाज. प्रथमेश बात्रे स्ट्राइक एंडला आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. व्हाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या जाऊन पोचेल धावफलकावर 24 रन.
चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज सारंग. पुन्हा एकदा पुल करायचा होतं. लेग स्टंपच्या बाहेरून हा बॉल जातोय. वाईटचा इशारा पंचांचा. लगातार 2 बॉल वाईट टाकतो गोलंदाज सारंग. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 25 रन्स. हो चांगला बॉल. गती जास्त वाढवली या बॉलवर. थोडासा बाउन्स सुद्धा झाला आणि पण बाउन्स मिळालं या बॉलमध्ये. आणखीन एक डॉट बॉल होतोय. कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय बॅटिंग करत असताना फलंदाज विशाल सॉरी प्रथमेश म्हात्रे. पुन्हा आपण बघितला थोडासा हा फिरकी बॉल टाकला यावेळेला. बॉल जातोय थर्डमॅनच्या दिशेने. 1 रन पूर्ण. ओव्हरची होईल समाप्ती. आणि अशा प्रकारे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 26 रन. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा आलेल्या आहेत. चांगलं कमबॅक केलं गोलंदाज सारंगने आपल्या टीमसाठी. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26 वर 1 विकेट. संकेत देतोय नवीन बॉलर बॉलिंगसाठी. मागचं षटक अतिशय चांगलं टाकलं सारंग यांनी. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये. स्कोर अगदी चांगला आला होता 23. मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 म्हणजे 3च धावा फक्त खर्च केल्या. आणि संकेत सध्या बॉलिंग ट्रॅकवर येताना आपल्याला दिसतोय. पहिला बॉल. पहिल्याच बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या जाईल धावफलकावर 27 रन. कुठेतरी जे एक्स्ट्रा रन जातात वाईट जास्त जातात त्यावर कंट्रोल आणावा लागेल बोर्डी टीमच्या गोलंदाजांना. संकेत पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो चांगला बॉल. अप्रतिम डिलेवरी. बॉल पडल्यानंतर अगदी फास्ट गेला विकेट किपरच्या ग्लोव्हजमध्ये. चांगली डिलेवरी. पहिला बॉल वाईट टाकला होता त्यानंतर चांगला कमबॅक करतोय संकेत. एक चांगला गोलंदाज म्हटला जातोय बोर्डी या टीमचा. 100 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे बोर्डी टीमने मुळगाव टीम समोर. पुढील बॉल. स्लाइस केले बॉलला. गलीच्या दिशेने डेपमध्ये बॉल जातोय. कोणताही फिल्डर त्या ठिकाणी नव्हता आणि अडवला जाईल हा बॉल की यस अडवला जातो बॉल. यस काय निर्णय पंचांचा. हे आपण बघू शकतोय. या ठिकाणी लहान मुलं होती त्याने हा बॉल पकडला त्यामुळे हा येतोय चौकार. लहान मुलं आपण बाहेर निघायचं आहे. जी छोटी मुलं आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही बाहेर निघा. 4 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 31 रन 31. पुन्हा एकदा कवचच्या दिशेने ढकलून दिले या बॉलला. 1 रन कंप्लीट केली जाते. या 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 32 रन.
लॉस ऑफ 1 विकेट. संकेत बॉलिंग ट्रॅकवर आहे. लेफ्ट हँडर सध्या आपण बघतोय. स्ट्राईक एंडवर दिसतोय फलंदाज. सौरभ स्ट्राईक एंडवर. संकेत मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. फुटबॉलचा जास्त वापर नव्हता. सरळ बॉल जातो विकेट आपले कीपर. वसईतले प्रसिद्ध वकील श्री ओमकार म्हात्रे साहेब यांचं स्टेजवर आगमन झालेले आहे. तुमचे हार्दिक स्वागत साहेब. नमस्कार. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर संकेत. फटका चांगला आहे. मिड विकेटच्या दिशेने डीप मध्ये प्रोडक्शन आहे. चांगली फिल्डिंग. एकच रन फक्त मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाही आहे. या एक रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 33 रन. 33. लॉस ऑफ 1 विकेट. 100चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. अंतिम बॉल. यावेळेस बॅकफुटला गेला. दिशा दाखवली. बॅटचा फेस ओपन केलं होतं. ओथ्रो झाला आहे. फिल्डिंग तर चांगली होती मात्र कलेक्शन चांगलं झालं नाही विकेट किपरचं. त्यामुळे ही एक धाव मिळते आणि एक धावेने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर. 34 ओव्हरची होती समाप्ती. 4 ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34 वर 1 विकेट. सारंग पुन्हा कंटिन्यू बॉलिंग करण्यासाठी येतोय समोरच्या एंडकडून. स्ट्राईक एंडवर प्रथमेश म्हात्रे आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला सौरभ आहे. पहिला बॉल चांगला मनगटाच्या साईने मोडले या बॉलला. स्कोअर लेगच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग थ्रो होईल मात्र 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही बॅटर आणि या 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 36 रन. 36. हो चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त बॉल टाकतोय. सारंग पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. आपटून टाकलाय. हाफ कंट्रोल पुलचा फटका. डीप स्क्वॉलेजच्या दिशेने फिल्डर आहे. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करतोय. पुन्हा एकदा फ्रेम बेज होतोय तिथला फिल्डर आणि या 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावर 38 धावा. सरळ बॅटने चांगला व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र सेल्विडॉफच्या दिशेने फिल्डर आहे. फुल टॉस बॉल. चांगला प्रहार
लॉंगॉनला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग. फक्त एकच रन मिळेल आणि या एक रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 39 रन. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. 9 षटकांचा सामना, 100चं टार्गेट ठेवलंय बोर्डी टीमने मुळगाव टीम समोर आणि ते टार्गेट चेस करत असताना ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 39 वर 1 विकेट. आणखीन चांगला बॉल, ओव्हरची होईल समाप्ती आणि अशा प्रकारे 5 ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 वर 1 ही स्थिती आहे मुळगाव टीमची. 100चं टार्गेट चेस करत असताना उर्वरित जर आपण बघितलं तर 4 ओव्हर शेष आणि 4 ओव्हरमध्ये तब्बल 61 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आणि आस्किंग रन रेट जर आपण पाहिला तर 15 पेक्षाही जास्त, 15 पेक्षा जास्त आस्किंग रन रेटनी बॅटिंग करावी लागेल. आवश्यक रन रेट वाढला जातोय सध्या मुळगाव टीम समोर, तर नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल येणारे 2 ओव्हरमध्ये. जस्ट तिचे मनाल येतोय बॉलिंग ट्रॅकवर. चला वेळेबद्दल आपण सहकार्य करायचे प्लीज. याच्यानंतर आणखीन 2 मॅचेस बाकी आहेत, लक्षात घ्या. सत्तावीस मिनिटं झालेली आहेत. 5 षटका पूर्ण करण्यासाठी 2 मिनिटं तुम्ही उशिरा आहात. डेड बॉलचा इशारा पंचांचा. जास्त वेळ जर लावला तर पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. डाऊन डी लेग, लेगस्टंपच्या खूपच बाहेर हा बॉल. डिरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा, मात्र आपल्या बॉबिन मध्ये सुखरूप आहे फलंदाज. वाईट रुपयाने 1 धाव आणखीन ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाईल 40 वर. 60 धावेची आणखीन आवश्यकता. 15च्या आवश्यक रन रेटने ही बॅटिंग करायची आहे मॅच जिंकण्यासाठी मुळगाव टीमला. ओ फटका चांगला आहे, मात्र डीप मिड विकेटला फील्ड येत आहे ना. कॅच सुटला जातो डीप मिड विकेटच्या फिल्डरच्या माध्यमातून आणि 2 रन पूर्ण करतात दोन्ही बॅटर. स्कोर जाऊन पोहोचतोय 42 वर. ऑफसाईडच्या दिशेने कवचमध्ये हा फटका चांगला आहे. फक्त 1 रन मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 44 रन. 4-4, 44, लॉस ऑफ 1 विकेट.
हा फटका तर चांगला आहे. लॉंगांच्या दिशेने फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो होईल. पुन्हा एकदा 2चा कॉल. 2 रन पूर्ण. धावसंख्या या दोनने जाऊन पोहोचेल 46 वर. 46 लॉस ऑफ 1 विकेट. आणखीन एक वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या 47 वर जाईल. एक्स्ट्रा रन्स भरपूर आलेत या मॅच मध्ये सुद्धा आपण बघित. हॅलो, पहिल्या इनिंग मध्ये 17 आल्या होत्या एक्स्ट्रा. तुमच्या बाहेरचा बॉल हा खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी. चांगला कमबॅक करताना दिसतो गोलंदाज. येतो हा डॉट बॉल. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल होता. आणखीन एक अतिरिक्त रन. धावसंख्या जाईल धावफलकावर 48 रन्स. एज लागले. बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने. बीट झालाय फाईन लेगचा फिल्डर आणि बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. या 4ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 52 रन्स. ओ डिरेक्ट हिट. अपील. मात्र पंच म्हणतात की हे आउट नाहीये. 1 रन ह्या ठिकाणी ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाईल 53 वर. षटक प्रगतीपथावर आहे ते 6वं. 6 धावा 6 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. 53 रन्स. उर्वरित 47 रनची आणखीन आवश्यकता. 3 ओव्हर शेष आहेत. म्हणजेच आणखीन 15 पेक्षा जास्त सरासरीने ह्या धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी मुळगाव टीमला. ओ क्लीन बॉल. पहिल्याच बॉलवर सौरभनी घेतलंय. सौरभचा विकेट. दुसरा फलंदाज बाद होईल मुलगाव टीमचा. सौरभ इज आउट. आणखीन एक चांगला बॉल.
सर्व अतिशय चांगली वेगवान गोलंदाजी करताना दिसतोय. पहिल्याच बॉलवर क्लिंग बॉल आउट केलं होतं सौरभला. आणि यावेळेस बॅटिंगसाठी नवीन बॅटर आलेला आहे ओमकार. या मॅचवर वर्चस्व दिसते आपल्याला बोर्डी टीमचं. टॉपेज लागले, बॉल जाईल फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मधून सरळ बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. लेदर बॉलचं एक खास वैशिष्ट्य आहे, जेवढी गतीने बॉल तो येतो तेवढ्या गतीने बॉल तो जातोय. बघितलं टॉपेज लागली होती, काय गतीने तो बॉल गेला होता लॉंग स्टॉपच्या दिशेने चौकारासाठी. धावसंख्या 57 आहे. आणखीन 43 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा चांगला फटका आहे, मात्र फिल्डर बॉल खाली, चांगला कॅच. विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. हा तिसरा झटका लागतोय मुळगाव टीमला. फलंदाज बाद. It's the time to It's the time to दिल है मेरा दीवाना क्या कहता है अब घबराना क्या. हॅलो, धन्यवाद डीजे. वॅगनार कोणाची उभी आहे? 8015 लाल लाल रंगाची. सर्व लाईट चालू आहेत. हो, 8015 वॅगनार कोणाची आहे? त्यांनी जाऊन ते गाडी बघायची आहे गेटच्या बाहेर. धन्यवाद. वॅगनार कोणाची तरी उभी आहे गेटच्या बाहेर, ते जाऊन ते बघायचं आहे. धन्यवाद. निखिल सावे येतोय. पहिल्याच बॉलवर विकेट. चांगला बॉल, थोडासा बॅकफुटवर गेला फलंदाज खेळण्यासाठी आणि क्लीन बोल्ड बाद झालेला आहे. हा चौथा झटका लागलेला आहे तो मुळगाव टीमला. आणखीन एक विकेट मुळगाव टीमची. खुल के झूमो, खुल के गाओ, आओ आओ ये खुल के कहो. आओ, 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 आओ. It's the time to disco. It's the time to disco. Don't believe देखो किसको. It's the time to disco. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येतोय. मृहंग येतोय नवीन बॅटर बॅटिंगसाठी. येस, मृगंग येतोय नवीन बॅटर. तन्मय बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या ओव्हरमध्ये 3 विकेट आल्या होत्या. चांगला ग्लान्स केलाय, अतिशय चांगला फटका. फाईन लेगच्या दिशेने बॉलला पाठवले सरळ. 4 रनसाठी चौकार. कहता है अब घबराना क्या. ताल पे जब झूमे बदन हिचकिचाना शर्माना क्या. खुल के झूमो, खुल के गाओ. 4 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 61 वर. आणखीन 39 रनची आवश्यकता. बॉल शेष आहेत.
11 बॉलमध्ये 39ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी मुळगाव टीमला. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा बॉल, व्हाईटचा इशारा, आउटसाइड द ऑफ स्टंप. एक अतिरिक्त रन मिळेल, धावसंख्या जाईल धावफलकावर 62 रन. 38ची आवश्यकता, बॉल शेष आहेत ते 11. हो, चांगला बॉल ह्या वेळेला. फुटबॉल प्रीमियर लीग 2026 VPL सीझन 13 आपण बघतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ग्लान्स करायचा होता हा बॉल, व्हाईटचा इशारा, डाऊन द लेग होता हा. व्हाईटचा इशारा, एक अतिरिक्त रन, धावसंख्या जाईल 63 वर. 63, लॉस ऑफ 4 विकेट. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता नाही. नोमॅन लँडला बॉल पडतोय, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 रन कंप्लीट केली जाते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बरोबर 64 रन. दोन धावा कंप्लीट केल्या जातात. या दोन्ही टीमचा स्कोर 66 वर जाऊन पोहोचतोय. आणखीन 34 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉल खूपच कमी आहेत. नक्कीच या मॅचवर वर्चस्व दिसते मोर्डी टीमचं. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. आणखीन एक अतिरिक्त रन, धावसंख्या जाईल 67 वर. पुन्हा वाईड. 3 वाईड आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. 68 वर धावसंख्या जाऊन पोहोचतोय. 4 आलेत वाईड. बॉलिंगमध्ये थोडा कंट्रोल ठेवावा लागेल, टेम्परामेंटने बॉलिंग करावी लागेल गोलंदाजाला. हवेत बॉल, कॅचची शक्यता, कॅच सुटला जातोय. पॉइंटच्या दिशेने जीवनदान मिळते फलंदाजाला. 1 रन सुद्धा मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 69 रन. 31 धावांची आणखी आवश्यकता मुळगाव टीमला मॅच जिंकण्यासाठी. 7 बॉल शेष. खाली राहिला होता बॉल, फक्त दिशा दाखवली आहे. 1 रन कंप्लीट केले. धावसंख्या होते 70. शेवटचे 6 बॉल. 6 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. नेहाल चूर येतोय बॉलिंग ट्रॅकवर.
अंतिम षटक 30 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पहिलाच बॉल चांगला गॅप शोधलाय. बॉल जाईल पॉइंटच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ये खुल के कहो, it's the time to disco. It's the time to disco. कौन पहिलाच मिलेगा बॉल किसको? नो आहे आणि चौकार सुद्धा येतो. म्हणजेच 5 धावा कुठलाही बॉल न टाकता. तर जे 30चं षटक होतं ते आता 25चं आलेलं आहे. आणि अशाच प्रकारची जर फटकेबाजी झाली तर कदाचित हा सामना जिंकू शकेल मुळगाव टीम. फ्री हिट असेल पुढील बॉलवर. स्ट्राइक एंडला बॅटर आहे प्रथमेश म्हात्रे. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा हवेत खेळाय. बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला यावेळेला बॉल थोडासा डायव्हर्ट होतो आणि स्क्वेअर तळब्यान बाउंड्रीच्या बाहेर जाईल. 4 रनसाठी चौकार. लाल 21 पाहिजे 5 बॉल मध्ये. 21 रन टू नीड. पाच बॉल मध्ये 21ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. मॅच मध्ये रोचकता पुन्हा एकदा निर्माण झाली या दोन चौकारांनी. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक चांगला फटका लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग थ्रो होईल मात्र 2चा कॉल आहे. रनआउटची संधी. स्ट्राइक एंडला थ्रो होतो आणि या 2 रन्स कंप्लीट. 4 बॉल शेष. 4 मध्ये 19ची आवश्यकता. 2 मोठे फटके या मॅचची दिशा आणि दशा बदलू शकतात. चार बॉल बाकी आहेत आणि 4 बॉल मध्ये 19 रनची आवश्यकता. यस अंपायर. चला वेळेबद्दल सहकार्य करायचं. लगेच मॅचला सुरुवात करा. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना मांडलाई विरुद्ध सफाळे. सफाळे संघाने त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. ह्या मॅच आणखीन एक नंतर अजून चांगला एक फटका आहे. मॅच पुन्हा एकदा पॉइंटला बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर.
4 रनसाठी चौकार. आणखीन आपण जर बघितलं तर 19ची आवश्यकता होती. हा चौकार येतोय. 3 बॉल शेष आणि 3 मध्ये 15ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी मुळगाव टीमला. लाल रंग में डाल डाल के लाल लाल रंगवाए अच्छा ना झूले मेरी चुनरी सनम कुछ ना मत बोलो तुझे मेरी कसम आई जवानी सर पे मेरे तेरे पे क्या करूं जवानी तेरे चांगले फटकेबाजी लगातार आपण बघितले. 3 चौकार आलेले आहेत. हो क्लिंग बॉल यावेळेला फलंदाज बाद. नो दिले अंपायरने या ठिकाणी. नोचा इशारा पंचांचा. चक 9. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना हा 8 षटकांचा असेल. सफाई आणि मांडलई कर्णधार याची नोंद घ्यायचे. मैदान क्रमांक 2 वर होणारा यापुढील सामना 8 षटकांचा असेल. 3 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे. मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना हा 8 षटकांचा असेल. हॅलो, कृपया कोणत्याही संघाने हुज्जत घालू नये. कोणत्याही संघाने हुज्जत घालू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठल्याही गोष्टीवर तुम्ही वाद घालू नका. कृपया पंचांशी वाद घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. बोर्डी संघ पंचांचा निर्णय अंतिम राहील. यानंतर आपल्याला अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. कृपया आपले सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. बोर्डी संघ कर्णधार याची नोंद घ्यायची आहे. मैदान क्रमांक 2 चा पंचांनी ताबा घ्यायचा आहे व त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. होणारा सामना हा 8 षटकांचा असेल. मैदान क्रमांक 2. मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना हा 8 षटकांचा असेल व 2 षटकांचा पॉवर प्ले असेल. यस नो बॉल आहे अंपायर. यस नो बॉल. फ्री हिट असेल पुढील बॉलवर. तर 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 14ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 3 बॉल 14चं इक्वेशन. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलर. ऑफ स्टंपच्या हा बाहेरचा बॉल. व्हाईटचा इशारा. 13ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 30ची आवश्यकता होती. आतापर्यंत 27 झालेले आहेत. आणखीन एक चांगला फटका. पुन्हा एकदा गॅप शोधलाय. बॉल जाईल स्क्वेअर दरम्यानच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावर.
2 बॉल शेष, 9 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. दोन बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. हा बॉल अतिशय महत्वाचा दोन्ही टीमसाठी. या बॉलवर एखादा आणखीन मोठा फटका आला तर नक्कीच मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगतदार मॅच पाहायला मिळेल. थोडीशी रनअप मध्ये मिस्टेक. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल. 2 बॉल शेष. समीकरण आहे 9 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा मात्र फिल्डर आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? 1 वरच समाधान मानला जातोय. लेग बायचा इशारा पंचांचा. 8 धाबेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. अंतिम 1 बॉल शेष. 1 बॉल 8 ची आवश्यकता. 30 ची आवश्यकता होता. आतापर्यंत 22 धाबा आलेल्या आहेत. चांगला फटका जरूर. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे. फक्त 1च रन. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 रन पूर्ण आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे बोर्डी टीमने. कॉन्ग्रॅच्युलेशन अँड हडलक हडलक मुळगाव टीम. मैदान क्रमांक 1 वर यापुढील होणारा सामना उमये विरुद्ध वासई. उमया संघाने आपले त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे, कारण यानंतर अजून आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली. 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून. वाडवळ प्रीमियर लीग आपली ओळख बनली. वाडवळ प्रीमियर लीग वाडवळ समाजाची शान. उमया आणि वासई या पुढील सामना मैदान क्रमांक 1. दोन्ही कर्णधारांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी. सामना 8 षटकांचा होईल. पॉवर प्ले 3 ओव्हर्स आणि 5 गोलंदाज यूज करायला लागणार. सामना 8 षटकांचा होणार आहे. पॉवर प्ले 2 षटकांचा राहील. उमया आणि वासई कर्णधार. गोलंदाज 5 वापरावे लागणार तुम्हाला. 3 2 2 2 1 1. 8 षटके 8 षटके. कमिटीचं डिसिजन आहे. सॉरी. मॅन ऑफ द मॅच. मांडली सफाई. सांगितलं का आठवण? मॅन ऑफ द मॅच खेळाडू सौरभ राऊत. मॅन ऑफ द मॅच.
मैदान क्रमांक 2 वरील झालेल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे जागृत पाटील याला. 21 चेंडूत 45 धावांची खेळी साकारली होती त्यांनी. हा सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी प्रशांत राऊत यांना बोलवत आहे. सेकंड दिला का 5000 चला दोन्ही टीम तुमचे 12 मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. दोन्ही टीम उमेदवारी टीम चला आपला 12 मॅन. चला सामना सुद्धा लगेच चालू करायचा आहे. वेळेबद्दल आपण सहकार्य करा. वसई विरार ते उमेया संघ 40 मिनिटात 8 ओव्हर टाकायचे आहेत. 35 मिनिटाच्या वरती गेला का एक प्लेअर मध्ये येईल. थोडी घाई करा. आठ षटकाचा हा सामना असेल. पहिली 2 षटकं ही पॉवरप्लेची षटकं असतील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीमने. आणि वेळेबद्दल सहकार्य करा. 40 मिनिटांमध्ये आपली इनिंग समाप्त करायची, नंतर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. पहिली षटकं 7 षटकं ही 35 मिनिटाच्या आत समाप्त करायची आहेत. सौरभ वर्तक येतोय बॉलिंग ट्रॅकवर. गौरव वर्तक येतोय बॉलिंग ट्रॅकवर महिला टीम कडून. पहिला बॉल घेऊन जाईल. स्ट्राइक एंडवर बॅटर आहे प्रसाद. हो पहिलाच बॉल आपण बघितलं. चांगला बॉल चांगल्या गतीने टाकलाय गौरवने. पहिलाच बॉल येतोय डॉट. स्ट्राइक एंडला बॅटर आहे प्रसाद अँड नॉट स्ट्राइक एंडला बॅटर चिराग. ही ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते वासले टीम कडून. हो यावेळेला स्क्वेअरलेगच्या दिशेने बॉल. फिल्डिंग अतिशय चांगली आहे. नक्कीच थोडीशी जर मिसफिल्डिंग झाली असती तर हा बॉल बाउंडच्या बाहेर जाऊ शकला असता. 1 रन या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 ने आपलं आणि टीमचं खातं ओपन करतोय फलंदाज प्रसाद पाटील. पहिली 2 षटकं ही पॉवरप्लेची षटकं असतील. फक्त 8 षटकाचा हा सामना आहे. यानंतर आणखीन एक सामना म्हणजे 2 सामने सध्या बाकी आहेत आजच्या दिवसातले. गौरव पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. चिराग आहे स्ट्राइक एंडला.
चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. थोडी घाई करायची आहे प्लीज, वेळेबद्दल आपण सहकार्य करायचं आहे. ओ वॉट अ डिलिव्हरी, फॉफिन डिलिव्हरी टाकली होती. चांगला बाउन्स झाला बॉल, सरळ येतोय विकेट किपरकडे. येतो हा आणखीन एक डॉट बॉल. पुढे आला, बिडॉफला बीट केलंय आणि बिडॉफच्या डोक्यावरून हा बॉलला पाठवले सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. चौकार आणि टीमचा स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 5 वर. ओ चांगला यॉर्कर, अगदी बुंद्यात टाकला होता हा बॉल. चांगली गोलंदाजी. 1 रन पूर्ण ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 6 रन्स. Dance with me, baby, won't you dance with me all night? संकल्प येतोय दुसरा षटक घेऊन. चला दुसरा षटक चालू करण्यासाठी तुम्ही जास्त वेळ लावू नका प्लीज. फुल टॉस बॉल अँड क्लिंग बॉल, फलंदाज बाद. प्यारे प्यारे लम्हे, प्यारी प्यारी बातें, सपनों के दिन है, सपनों की रात. प्रतीक एन पाटील येतोय बॅटिंगसाठी. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, अतिशय पॉवर हिटर फलंदाज मानला जातोय. पुन्हा एकदा हा बॉल जाईल बाउंडच्या बाहेर, लॉंग ऑफला. 4 रनसाठी चौकार. आल्या आल्या चौकाराने आपलं खातं ओपन करतोय प्रतीक एन पाटील.
जबरदस्त कॅच, मात्र चेक केलं जाईल या ठिकाणी. कॅच तर अप्रतिम होता. आणखीन एक कॅच होता, मात्र थोडासा पुढे आला फिल्डर आणि बॉल निसून जातोय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 15 वर 2 विकेट. Tonight, so down low, wake up, party tonight on the dance floor. Couple of it in her head, couple of it on it. Wake up, party tonight. Dance with me, baby, won't you dance with me all night? Won't you party, 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 won't you run the floor all night? Dance with me, dance with me, dance with me, dance with me, dance, 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 dance on the floor all night. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा प्ले असेल. कृपया 2 षटकांमध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे, कारण की अजून आपल्याला यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे. 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 षटकं टाकायची आहेत. कृपया कर्णधार आणि पंचांनी देखील याची दखल घ्यायची आहे. 40 मिनिटांमध्ये 8 षटकं आपल्याला कंप्लीट करायची आहेत. बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी बॉलर येतोय. सौरभ येतोय. गौरव येतोय, ज्याने पहिलं षटक टाकलं होतं. तोच गोलंदाज कंटिन्यू बॉलिंग ट्रॅकवर येतोय. स्ट्राईक एंडवर बॅटर आहे नवनीत. नॉन स्ट्राईक एंडवर प्रसाद पाटील. नवनीत खेळतोय. 5 वर 3 बॉलचा सामना केलाय आणि 1 वर बॅटिंग करतोय. नवनीत 1 वर खेळतोय, 5 वर खेळतोय प्रसाद पाटील. पहिला बॉल घेऊन जाईल गौरव. हो, चांगला फटका जरूर, मात्र आपल्या फॉल थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग करतोय. सिल्मिड ऑफच्या दिशेने कुठल्याही प्रकारची धाव नाही या बॉलवर. येतो हा डॉट बॉल.
मिड विकेटच्या दिशेने फटकाय, बॉल जाईल का बाउंडच्या बाहेर, फिल्डर बॉल मागे धावतो मात्र अडवू शकत. हो यावेळेला अडवला जातोय बॉल मात्र नाही. हा येतोय चौकार, 4 रन. शाम है जाम है और है नशा, तन भी है मन भी. धावसंख्या जाऊन पोहोचते धावपलकावर 19 रन्स 2 गडीच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल बॉलर गौरव. ब्लॉकर मध्ये बॉल बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय मिड ऑफच्या दिशेने. 1 रन कंप्लीट केली जाते आणि या 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 20 रन 2 गडीच्या मोबदल्यात. व्हॉट अ शॉट, गॅप शोधलाय, अप्रतिम फटका आणि बॉलला पाठवले सरळ बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. पिघला हुआ छाई है रंगीनियाँ, फिर भी है बेताबियाँ, क्यों धड़कता है दिल. या वेळेला रक्षात्मक पद्धतीने खेळून काढला होता. बॉल आपल्या फॉर्ममध्ये येतोय. गौरव चांगली फिल्डिंग करतोय. बॅटिंग जर आपण बघितली तर प्रसाद अगदी अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय. 9 वर बॅटिंग करतोय. 5 बॉलचा सामना केलाय आणि नवनीत खेळतोय 6 वर, ज्याने 4 बॉलचा सामना केलाय. पुन्हा गौरव आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा विकेट करायचा होता, चुकतो फलंदाज. विकेट किपरच्या क्लोज मध्ये बॉल, हलकीशी अपील होती मात्र हा येतो डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावपलकावर 24 वर 2 विकेट. हितेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 4चं षटक घेऊन. हितेश वर्तक. मागच्या मॅचमध्ये हितेश वर्तकने 4 गडी बाद केले होते. तोच गोलंदाज यावेळेस बॉलिंग ट्रॅकवर आलेला आहे. पहिलाच बॉल थोडीशी फ्लाईट दिली होती. टर्न झाला बॉल चांगला लेग स्पिन या वेळेस करताना दिसतोय गोलंदाज हितेश. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राइक एंडला आहे नवनीत. नवनीत पाटील आणि प्रसाद पाटील ही जोडी सध्या दिसते आपल्याला मैदानामध्ये.
ओ क्लिंग बॉल, ही खासियत आहे गोलंदाज आपण बघितलं तर हितेश वर्तक याची प्रत्येक ओव्हरमध्ये तो विकेट घेतोय आणि या ओव्हरमध्ये दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली आणि क्लिंग बोल्ड आउट केलेला आहे ते नवनीत पाटील याला. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येतोय. क्लिंग बोल्ड आउट केलं होतं गोलंदाज हितेश वर्तक याने. प्रतीक PM पाटील सध्या आपण बघतोय बॅटिंगसाठी आलेला आहे. पहिला स्क्वेअर कटचा फटका, मात्र फिल्डर पॉइंटला, चांगली फिल्डिंग. फक्त एकच रन मिळेल. थोडासा जर गॅप शोधला असता तर नक्कीच हा बाउंड्रीला पार झाला असता बॉल. 1 रन मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वर. पुन्हा हितेश. पुन्हा बघितला आपण बॉल खाली राहिला होता. ही खासियत आहे हितेश वर्तक याची. बॉल टप्पा पडल्यानंतर भरपूर वेळेला आपण बघितलं खाली राहताना दिसतो बॉल. 1 रन या ठिकाणी मिळते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 26 वर 26. पुन्हा हितेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. छोटा सरनाम आहे हितेश याचा. PM पाटील स्ट्राईक एंड ओव्हर आहे. थोडासा बॅकफुटला गेला, दिशा दाखवली कव्हर्स मध्ये, बॉलला जंटली पुश केलं फक्त. 1 रन कंप्लीट केली. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 27 रन. बॉल गेल्यानंतर बॅट फिरलेली दिसते आपल्याला. ओव्हरची होते समाप्ती आणि 4 ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना 27 वर 3 विकेट. वसई विरार ते डहाणू एकच जिद्द पेटली. 13 वर्षांची परंपरा स्वप्नांनी रंगली. एकच आवाज घुमतोय मैदानाच्या छातीतून. वाडवळ प्रीमियर लीग आपली ओळख बनली. वाडवळ प्रीमियर लीग, वाडवळ समाजाची शान. दोन षटकांमध्ये कमीत कमी वेळ घ्यायचा आहे. 40 प्रत्येक- मिनिटांमध्ये आपल्याला 8 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पुढे टाकला होता बॉल सरळ बॅटने. ऑन द राईज खेळला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. फक्त 1 रन मिळते
आणि या 1 रनने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 28 रन. वॉट शॉट स्लॉक केले बॉलला मिड विकेटच्या दिशेने फिल्डर खराब फिल्डिंग बॉल निघून जाईल बाउंडच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. प्रसाद पाटीलच्या बॅटमधून हा चौकार येतो. धावसंख्या पोहोचते 32 वर. ओ पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न क्रॉसपेटिक शॉट करण्याचा प्रयत्न होता. क्लीन बॉलच्या रूपाने फलंदाज प्रसाद पाटील इज आउट. प्रांजल पाटील होतोय नवीन फलंदाज बॅटिंगसाठी. धावसंख्या 32 आणि हा 32 वर चौथा विकेट गेलेला आहे आणि एक सफलता हाती लागलेली आहे गोलंदाज प्रतीक पाटील याच्या सुद्धा. चांगला बॉल पहिलाच बॉल डॉट खेळतोय फलंदाज प्रांजल पाटील. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका. 1 रन या ठिकाणी पूर्ण आणि या 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 33 रन. थोडासा आतमध्ये आला होता बॉलला फक्त टर्न केलंय फॉरवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. 1 रन पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. ओव्हरची होते समाप्ती आणि 5 ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 34 वर 4 विकेट. जीने के हैं 4 दिन बाकी है बेकार दिन. जीने के हैं 4 दिन बाकी है बेकार दिन. जाए 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 एक बार जो जाए जवान फिर ना आए. जवानी फिर ना आए. जीने के हैं 4 दिन बाकी है बेकार दिन. जाए 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 एक बार जो जाए जवान फिर ना आए. जवानी फिर ना आए. बॉलिंग वेळेवर लक्ष ट्रॅकवर द्यायचंय. उमळा कर्णधार. पुन्हा एकदा येतोय हितेश वर्तक. मागच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली होती हितेशनी. क्लीन बोल्ड बाद केलं होतं फलंदाजाला आणि तोच हितेश. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट मिळवण्याची क्षमता आहे हितेश याच्यामध्ये. पहिला बॉल लेग ब्रेक होता. खेळलाय पॉइंटला फिल्डर. चांगली फिल्डिंग. मात्र 1 रन या ठिकाणी मिळते. 1ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर
35 रन, 35 लॉस ऑफ 4 विकेट. हितेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फ्लाईट दिली होती, ढकलून दिले बॉलला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमधून फील्डर येतोय, बॉलला उचलेल, थ्रो करेल त्या अगोदर 1 रन पूर्ण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावपलकावर 36 रन. चांगला बॉल, अप्रतिम डिलेवरी. कधी कधी काही बॉल आपण जर बघितलं हितेश वर्तक याचे सरळ ठेवतो, खाली ठेवतोय, हे खासियत आहे. आणि जास्तीत जास्त आपण बघितलं तर विकेट टू विकेट डिलेवरी करताना दिसतो हितेश. पुन्हा हितेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फटका तर चांगला आहे, लॉंग ऑफला बॉल येतोय. वॉट फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट. बॅलेन्स जरूर गेला होता, त्यानंतर तोल चांगला सांभाळला आणि जवळजवळ 3 धावा अडवण्यामध्ये यशस्वी ठरला आपल्या टीमसाठी. 1च धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते, 2 धावा काढलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते धावपलकावर 38 रन. हितेश वर्तक पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हवेत बॉल, कॅचची शक्यता थोडासा दूर होता फिल्डर पासून आणि हा बॉल या ठिकाणी अडवला जाईल. तोपर्यंत 2 रन्स पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही बॅटर. स्कोर जाऊन पोहोचतोय 40 वर. फक्त हा 8 षटकाचा सामना आहे. 6वं षटक प्रगतीपथावर. याच्यानंतर आणखीन 2 षटक शेष असतील या इनिंग मधले. अंतिम बॉल घेऊन जातोय हितेश वर्तक. टर्न केले बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये प्रोडक्शन आहे, चांगली फिल्डिंग. फक्त 1च रन, ओव्हरची होते समाप्ती. 6 ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 41 वर 4 विकेट. ओ नीवी नीवी आंखों को झुका के रख ले, गोरे गोरे गालों को छुपा के रख ले. ओ नीवी नीवी आंखों को झुका के रख ले, गोरे गोरे गालों को छुपा के रख ले. एवें करी ना की, एवें करी ना की, ओ एवें करी ना किसे दे नाल प्यार. पहिला बॉल पुढे आला, चांगला फटका, स्टेट डाऊन द ग्राउंड. कोणती संधी नाही फिल्डरला. नो चान्स फॉर द फिल्डर, 4 रन्स. बच के रही तू हुणे हुणे होई मुट्टियार, मुंडियां तो बच के रही नी तू हुणे हुणे होई मुट्टियार, मुंडियां तो बच के रही. पहिलाच बॉल होता प्रतीक पाटीलचा, हा आपण बघितला. थोडासा ऑफ ब्रेकचा मारा, सरळ बॅटने स्टेट डाऊन द ग्राउंड. कोणती संधी नव्हती आणि हा येतो चौकार. पहिल्याच बॉलवर चौकाराने स्वागत केलंय प्रतीक पाटील याचं. धावसंख्या जाऊन पोहोचते धावपलकावर 45 रन्स. छोट्या रनअपने पुन्हा एकदा फिरकी गोलंदाज प्रतीक. पुन्हा एकदा यावेळेला स्कोअर लेगच्या दिशेने फिल्डर नाही अडवू शकणार बॉल. पुन्हा एकदा जाईल बाउंड्रीच्या बाहेर. डीप स्कोअर लेगला 4 रनसाठी चौकार.
धावसंख्या पोहोचते 49 वर. आठव्या षटकातले 4 बॉल शेष आहेत आणि 7व्या षटकातलं 4 बॉल अद्याप शेष. ओ कॅचची शक्यता, पॉइंटला सरळ पॉइंटच्या हातामध्ये हा कॅच आणि ही विकेट जाते. फलंदाज होतोय बाद. Move your body, let's party. Move your body, let's party. सारा दिन सोए फुल नाइट ये जागे, सारा दिन सोए फुल नाइट ये जागे, हाय लगती है रानी रात की, दिल लग गई कुड़ी, दिल लग गई कुड़ी गुजरात की, ओ दिल लग गई कुड़ी, दिल लग गई कुड़ी गुजरात की, ओ दिल लग गई कुड़ी गुजरात की. एक गाडी थोडीशी मध्ये यायची, कोणाची असेल स्विफ्ट गाडी आहे ती बाजूला करायची आहे, ज्याचा नंबर आहे MH48 AW 9039 9039. अशी स्विफ्ट गाडी आहे, ज्याची कोणाची असेल त्यांनी कृपया थोडी बाजूला करायची आहे. नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. प्रणित पाटील येतोय. एक विकेट ह्या वेळेला आपण बघितलं तर प्रतीक पाटीलच्या नावावर. ओ जोरदार अपील, फ्लमेल बे विकेट जाईल. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट घेतोय गोलंदाज प्रतीक पाटील. तो येतोय विकेटच्या हॅट्रिक वर. Move your body, let's party. Move your body, let's party. ਲੌਂਦੀਆਂ ਸ਼ਕੀਰਾਂ ਨਾਲੋਂ ਵੱਧ ਕੇ ਠੁਮਕੇ, ਜਾਨ ਕੱਢ ਲੈਂਦੇ ਤੇ ਡਾਇਮੰਡ ਚੁੰਮਕੇ. Baby diamond chumke. लगातार 2 बॉलमध्ये 2 विकेट मिळवलेले आहेत गोलंदाज प्रतीक पाटीलने. एक कॅच, एक LBW. आता मात्र तो विकेटच्या हॅट्रिक वर आलेला आहे गोलंदाज प्रतीक पाटील. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येतोय प्रियम. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय की नाहीये गोलंदाज. हॅट्रिक बॉल घेऊन जाईल गोलंदाज प्रतीक पाटील. स्ट्राइक एंडला आहे प्रियम. हलक्यात आणि फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला होता. स्लिपमध्ये बॉल जातोय, कुठल्या प्रकारची रन नाही, मात्र हॅट्रिक चुकलेली आहे. बॅटर आहे प्रशित म्हात्रे आहे बॅटिंगसाठी. 2 बॉल शेष या ओव्हर मधले. अंतिम बॉल होता, वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 50 हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे. हलक्यात आणि फक्त ढकलले बॉलला. कवचमध्ये 1 रन पूर्ण. ओव्हरची होईल समाप्ती आणि 7 ओव्हरची होते समाप्ती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 51 वर 6 विकेट. मैदान क्रमांक 1 वर यापुढील होणारा सामना SK विरार अ विरुद्ध बोर्डी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचक कक्षाशी संपर्क साधावा. SK विरार अ विरुद्ध बोर्डी. कर्णधार जास्त घेतलेला आहे. अंपायर एक फिल्डर आपण आतमध्ये घ्यायचं आहे.
प्रितेश बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पहिला बॉल घेऊन जाईल प्रितेश. राईट आर्म ऑफ द विकेट. चांगला फटका आहे मिड ऑफच्या दिशेने. डीप मधून फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग. 2चा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो केला होता. 2 रन या ठिकाणी अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही बॅटर. या 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 53 रन्स. हे अंतिम षटक प्रगतीपथावर, कारण हा 8 षटकाचा फक्त सामना आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय गोलंदाज प्रितेश. चांगला ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनला. डीप मध्ये फिल्डर आहे. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग आणि डिरेक्ट हिट. आणि हा विकेट. फलंदाज होईल बाद. लॉंग ऑन वरून जबरदस्त थ्रो केला होता आणि रनआउटच्या रूपेने ही विकेट जाते. फलंदाज होतोय बाद. हा 7वा हादरा लागतोय या टीमला. सखियां ने मैनू मेरे मार दिया, कुटियां ने चन्ना गल्ला प्यार दिया. सखियां ने मैनू मेरे मार दिया, उड़ियां ने गला च ना प्यार दिया. शाम नू तू किथे किते नाल होना आ, वेखियां मैं फोटोआं विखार दिया. मैनू डर जिहा लगदा है दिल टुट ना जाए बेचारा. तेरे यार बथेरे ने मेरा तू ही है बस यारा. तेरे यार बथेरे ने मेरा तू ही है बस यार. टीमचा स्कोर धन्यवाद झालेला DJ. आहे. माहीम संघ कर्णधार टॉस साठी यायचंय. माहीम संघ कर्णधार उंबरगोटन कर्णधार इथे हजर आहेत. माहीम संघ कर्णधार प्रियम पाटील येतोय नवीन बॅटर वासले टीम कडून खेळण्यासाठी. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर प्रितेश. चांगला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी. धावसंख्या आहे धावफलकावर 54 रन. वासली वर्सेस उमेली टीमची गोलंदाजी जर आपण बघितली अतिशय चांगली झाली आतापर्यंत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा बॉल. ऑनड्रेसचा चांगला फटका. 1 रन पूर्ण. जवळ कुठलाही फिल्डर नव्हता त्याचा फायदा उचलला. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवली दोन्ही सुद्धा बॅटरने. 2 रन पूर्ण केल्या. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 56 रन्स. अंतिम 2 बॉल शेष असतील या इनिंग मधले. चला वेळेबद्दल आपण प्लीज सहकार्य करायचं आहे. यानंतर आणखीन एक मॅच बाकी असेल. आजच्या दिवसाला ती अंतिम मॅच असेल लीग मॅच मधली. खाली राहिला बॉल. सबमरीन डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू टाकतोय. चांगला चेंडू टाकतोय गोलंदाज प्रितेश. लास्ट बॉल टू गो. अंतिम बॉल शेष. धावसंख्या आहे 56 रन्स. शेवटचा बॉल घेऊन जातोय गोलंदाज प्रितेश वर्तक. पुढे आला. वाईट इशमिल पॅकेजच्या दिशेने हा बॉल जातो. पुन्हा एकदा 2चा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो. रनआउटची संधी. 2 रन कंप्लीट. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बरोबर 58 रन्स. आणि 59 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी उमेले टीमला. लंबो ट्रक विच गेड़ी सुट्टी हालीवुड ही देसी मुंडियां दे सोने बॉलीवुड म्यूजिक दी बेवाना पालते कोफे वगाउणा भी आउंदा. बोर्डी संघ कर्णधार व SK विरार अ संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. तसेच उंबरगोटर कर्णधार व माहीम कर्णधार माहीम संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. चंगे जेड़े चलदे सी किसे तो ना ढलदे सी उन्हां दा बनाउंदे आ क्लाउन मुंडे ब्राउन मुंडे. आओ देसी जे गीता ट्रैप जी बीटा सिर कट कट दे स्पीकरां च वजदे ब्राउन मुंडे ब्राउन मुंडे. आओ देसी जे गीता ट्रैप जी बीटा सिर कट कट दे स्पीकरां च वजदे ब्राउन मुंडे ब्राउन मुंडे. ओ
ਉਹ ਬਾਵੇਂ ਦੀ ਜੀਨਾ ਲਾਈਫ ਹਸੀਨਾ ਰਾਤਾਂ ਰੰਗੀਨਾ ਚੋਬਰ ਸ਼ਕੀਨਾ ਕੱਪਾਂ ਚ ਲੀਨਾ ਗੱਲਾਂ ਤੋਂ ਮੀਨਾ ਕਈ ਨਾਰਾਂ ਦੇ ਮੈਸੇਜ ਛੱਡੇ ਕਰ ਸੀਨਾ ਪੱਕੇ ਤਰਾ ਗਿਆ ਨਾ ਉੱਡਦੇ ਜਵਾਕੇ ਦਾਰੂ ਚ ਕਰਦੇ ਡਰਾਉਣ ਮੁੰਡੇ ਬਰਾਉਣ ਮੁੰਡੇ ਦੇਸੀ ਜਗੀ ਤਾਂ ਟਰੈਪ ਚ ਬੀਟਾ ਸਿਰ ਕੱਢ ਗੱਜਦੇ ਸਪੀਕਰਾਂ ਚ ਵੱਜਦੇ ਬਰਾਉਣ ਮੁੰਡੇ ਬਰਾਉਣ ਮੁੰਡੇ ਆਓ ਦੇਸੀ ਜਗੀ ਤਾਂ ਟਰੈਪ ਚ ਬੀਟਾ ਸਿਰ ਕੱਢ ਗੱਜਦੇ ਸਪੀਕਰਾਂ ਚ ਵੱਜਦੇ